स्तुती आराधना होईल ते सगळं परमेश्वर आशीर्वादित. आपण स्तोत्र संहितेचा 118 अध्याय मी वाचतो आपल्या प्रत्येकासाठी. बायबल असेल तर आपण उघडू शकतो. स्तोत्र संहितेचा 118 अध्याय, Psalms 118. विल रीड Psalm 118. स्तोत्र संहितेचा 118 अध्याय आपण वाचूया. यहोवाने केलेल्या तारणाबद्दल उपकार. अहो तुम्ही यहोवाला धन्यवाद द्या, कारण तो उत्तम आहे, कारण त्याची प्रेम द्या सर्व काल आहे. इस्रायल आता म्हणू की त्याची प्रेम द्या सर्व काल आहे. अहरोनाचे घराने आता म्हणू की त्याची प्रेम द्या सर्व काल आहे. यहोवाचे भय धरणारे आता म्हणत की त्याची प्रेम द्या सर्व काल आहे. संकटातून मी याहाला आरोळी केले, तेव्हा याहाने मला उत्तर दिले व प्रशस्त स्थानात ठेवले. यहोवा माझ्या बाजूचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? माझे सहाय्य करणाऱ्यांच्यामध्ये यहोवा माझ्या बाजूचा आहे, म्हणून मी माझा द्वेष करणाऱ्यांवर माझी इच्छा पूर्ण झालेली पाहिजे. मनुष्यावर भरोसा ठेवणार यापेक्षा यहोवाच्या ठायी आश्रय घेणे अधिक चांगले आहे. अधिपतीवर भरोसा ठेवणे यापेक्षा यहोवाच्या ठायी आश्रय घेणे अधिक चांगले आहे. सर्व राष्ट्रांनी सभोवती मला वेढले, यहोवाच्या नावाने मी त्यांना छेदून टाकेल. त्यांनी सभोवती मला वेढले, होय त्यांनी सभोवती मला वेढले, यहोवाच्या नावाने मी त्यांना छेदून टाकेल. मधमाशांप्रमाणे त्यांनी सभोवती मला वेढले, ते काटेऱ्यांच्या विस्तवांसारखे विजून गेले आहेत. यहोवाच्या नावाने मी त्यांना छेदून टाकेल. मी पडावे म्हणून तुम्हाला फारच ढोसले, पण यहोवाने माझे सहाय्य केले. याह माझे सामर्थ्य व माझे गीत आहे, आणि तो माझे तारण झाला आहे. हर्षाचा आणि तारणाचा शब्द न्यायींच्या डेऱ्यामध्ये आहे. यहोवाचा उजवा हात पराक्रम करतो. यहोवाचा उजवा हात उंचावलेला आहे. यहोवाचा उजवा हात पराक्रम करतो. मी मरणार नाही तर वाचेन आणि याहाची कामे जाहीर करेन. याहाने मला भारी शिक्षा केली आहे, पण त्याने मला मरणास सोपवून दिले नाही. तुम्ही मला न्यायीपणाचे दारे उघडून द्या, मी त्याच्या आत जाऊन याहाला धन्यवाद देईल. हे यहोवाचे दार आहे, न्यायीजन त्याच्या आत जातील. मी तुला धन्यवाद देईल, कारण तू मला उत्तर दिले आहे आणि तू माझे तारण झाला आहेस. बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला तोच कोपऱ्याचा मुख्य झाला आहे. ही यहोवाची करणी आहे, हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. जो दिवस यहोवाने केला आहे तो हाच आहे, यात आम्ही उल्हास व आनंद करू. हे यहोवा, आम्ही तुला विनंती करतो, आता तारण कर. हे यहोवा, आम्ही तुला विनंती करतो, आता उत्कर्ष होऊ दे. जो यहोवाच्या नावाने येत आहे तो धन्यवादित असो. यहोवाच्या मंदिरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. यहोवाच देव आहे, त्याने आम्हास प्रकाश दिला आहे. वेदीच्या शिंगास यज्ञ दोऱ्यांनी बांधा. तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईल. तू माझा देव आहेस, मी तुला उंचावील. अहो तुम्ही यहोवाला धन्यवाद द्या, कारण तो उत्तम आहे, कारण त्याची प्रेम द्या सर्व काळ आहे. देवबाप वाचलेलं वचन आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, अहो तुम्ही यहोवाला धन्यवाद द्या, कारण तो उत्तम आहे, कारण त्याची प्रेम दया सर्व काळ आहे. शेवटच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे 29 वचनामध्ये, अहो तुम्ही यहोवाला धन्यवाद द्या, कारण तो उत्तम आहे, कारण त्याची प्रेम दया सर्व काळ आहे. खरोखर आपण देवाला धन्यवाद देऊ. आपण देवाची स्तुती करूया, कारण परमेश्वर महान आहे, परमेश्वर अद्भुत आहे. आणि ग्रुपवरती गीत आपण टाकलेलं आहे, ते गीत गाऊन आपण देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार. हे गीत खरोखर परमेश्वराचे कितीतरी उपकार आपल्या प्रत्येकावरती आहे, म्हणून त्या धन्यवादित अंतकरणाने आपण हे गीत गाऊन आपण देवाला आपण धन्यवाद देऊया. आपली स्तुतीची भेट आपण त्याला अर्पूया, कारण परमेश्वर म्हणतो की तुम्ही मला काय भेट देणार? हे सगळं माझ्या हाताने घडलेलं आहे, हे सगळं मी बनवलेलं आहे, असं परमेश्वर म्हणतो. म्हणून आपण धन्यवाद के साथ स्तुती गाऊंगा हे गीत गाऊन आपण परमेश्वराला आपली स्तुती सादर करूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, के साथ स्तुति गाऊंगा, मेरे खुदा
भारते शुमार कोटि कोटि स्तुति से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे पास बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे ज्यादा मिला मांगने से ज्यादा मिला मुझे आभारी हूँ के साथ स्तुति गाऊंगा शुमार कोटि कोटि स्तुति सच्चा जिंदा खुदा है तुझ पर है भरोसा मेरा सच्चा जिंदा खुदा है तुझ पर है भरोसा मेरा पूरी करके पाऊंगी मैं पूरी करके पाऊंगी मैं के साथ स्तुति कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद खरोखर परमेश्वराचे कितीतरी उपकार आपल्यावरती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण जिवंत आहोत. या जिवंताच्या भूमीमध्ये परमेश्वराने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. आपण देवाचे किती आभार मानायला पाहिजे, आपण देवाचे किती उपकार मानायला पाहिजे, कारण परमेश्वराने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला नवीन दिवस दाखवलेला आहे. की संध्याकाळ देवाने आपल्याला दिलेली, आपण त्याची चरणी बसण्यासाठी जसं मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आणि परमेश्वर म्हणतो तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. खरोखर आज आपण प्रत्येकाने तो चांगला वाटा निवडलेला आहे. त्यामध्ये नक्कीच परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. अजून एक चीज आपण जाऊया, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगती में सदा रहूंगा. खरोखर देवाला आपण उपकार स्तुतीची भेट द्यावी असं परमेश्वराची इच्छा असताना आपण उपकार स्तुतीची भेट आपण गीत गाऊन आपण देवाला धन्यवाद देऊया. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. आज चलूंगा मैं जय जय गाऊंगा, आज चलूंगा मैं जय जय गाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति मेरे यीशु के साथ संगति में, मेरे यीशु के साथ संगति में
सदा मिलती खुशी मुझको, धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मुझे आऊंगा, साथ चलूंगा मैं जय करूंगा, धन्यवाद करूंगा, तेरे जिंदगी के हर परेशानी में उलझा मेरी जिंदगी के हर परेशानी में उलझाता है आशा तलवार, कभी ना हटूंगा, कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, कभी ना डरूंगा, चाहे जाना भी ना पड़े, मैं धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय कर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय कर पाऊंगा, उसका धन्यवाद करूंगा, कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरे जीवन का साथी, कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरे जीवन का साथी, मेरी जरूरतों को पूरी करता है वो, मेरी जरूरतों को पूरी करता है वो, कोई बाकी नहीं मुझको, जब धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय कर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय कर पाऊंगा, धन्यवाद करूंगा, मेरे आयु के दिन पल पल में सदा तेरी सेवा पूरी करूंगा, मेरे आयु के दिन पल पल में सदा तेरी सेवा पूरी करूंगा, एक बाती समान करूंगा, एक बाती समान कहूंगा, मेरी महिमा मेरी गाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय कर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय कर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, धन्यवाद करूंगा, तर परमेश्वर महान आहे, आपण त्याच्या नावाला आपण त्याचं गौरव करू, आपण कारण त्याची स्तुती कितीही केली तरी ती कमी आहे, त्याचा धन्यवाद किती केलं तरी ते कमी आहे, आणि आजच्या संध्याकाळी परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला ही संधी दिली की आपण देवाच्या सानिध्यामध्ये आपण एकत्र यावं. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. काही शास्त्रभाग आपण वाचूया आणि आपण देवाने मागील दिवसामध्ये माझ्या अंतःकरणाशी काही गोष्टी बोलला त्या मी आपल्या प्रत्येकाशी मी वाटू इच्छितो, आणि त्यामध्ये आपण थोडक्यात देवाच्या वचनातून आपण काही गोष्टी आपण शिकूया आणि आपण देवाच्या गोष्टीकडे आपण लक्ष लावूया. आपण पहिले थिस्सलुनिकरास पत्राचा पहिला अध्याय 3 आपण वाचू. पहिले थिस्सलुनिकरास पहिला अध्याय पहिले थिस्सलुनिकरास पत्र पहिला अध्याय वचन 3 मी वाचतो. आपला देव आणि बाप याच्या समोर मी तुमचे विश्वासाचे काम व प्रीतीचे श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्यावरच्या आशेचा धीर ही आम्ही निरंतर आठवतो. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी 3 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. पौल या ठिकाणी थिस्सलुनिकरास लोकांना लिहित असताना तो या ठिकाणी लिहितो की आपला देव आणि बाप याच्या समोर मी तुमचे विश्वासाचे काम.
विश्वासाचे काम म्हणजे काय? आपण प्रत्येकाने येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे आणि हे विश्वासाचं काम आहे. आणि देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्याद्वारे आपलं तारण झालेलं आहे. आपण स्वतःला बिलीवर म्हणतो, म्हणजे विश्वासणारे म्हणतो. आणि म्हणून आपण हे विश्वासाचं काम काय आहे, तर आपण जे देवावरती विश्वास करतो हे विश्वासाचं काम आहे. आणि तसंच रोमकारास पत्राचं 10वा अध्याय वचन 8, रोमकारास पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 8, तर ते काय म्हणते, ते वचन तुझ्या जवळ, तुझ्या तोंडात व तुझ्या हृदयात आहे, ते म्हणजे विश्वासाचे जे वचन आम्ही गाजवतो तेच. ते असे की जर तू आपल्या तोंडाने येशूला प्रभू म्हणून पत्करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवला असा तो आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, तर तुझे तारण होईल. Praise the Lord. आता हे जे विश्वासाचं काम आहे, हे विश्वासाचं काम म्हणजे की हे देवाचं वचन आहे आणि हे देवाचं वचन आपल्या जवळ आहे, आपल्या तोंडात आहे आणि आपल्या हृदयात आहे. आणि हे विश्वासाचे वचन आम्ही गाजवतो असं पौल या ठिकाणी सांगतो. आणि ते असे की तू आपल्या तोंडाने येशूला प्रभू म्हणून पत्करशील आणि देवाने त्याला मेल्यातून उठवलं असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, तर तुझे तारण होईल. आता आपण प्रत्येकाने येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आहे आणि विश्वास ठेवल्यावर काय झालेलं आहे, आपलं तारण झालेलं आहे. आणि आपण इतरांनाही विश्वास ठेवायला आपण मदत करत आहोत. ही जी मदत आपण करतो, ही मदत म्हणजे काय आहे, ते म्हणजे की आपल्या विश्वासाचं ते काय आहे, काम आहे. म्हणून आपण जे एकमेकांना मदत करतो, हे परमेश्वर आपल्याकडून करून घेतो की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावा. कारण आपण येशूवरती विश्वास ठेवल्याद्वारे आपलं तारण झालेलं आहे. परत आपण पहिले थेसलोनिकरास पत्र 1 अध्याय वचन 3 मध्ये आपण परत जाऊया. वचन 3 मध्ये लिहिलेलं आहे, व प्रीतीचे श्रम. पहिलं आपण बघितलं विश्वासाचे काम, दुसरं प्रीतीचे श्रम. प्रियांनो, आपण जे काही काम करतो, ह्या प्रत्येक कामामध्ये प्रीती आहे म्हणून आपण हे काम करतो. आपण आज या प्रार्थनेला एकत्र जमलेलो आहोत कारण आपली देवावरची प्रीती आहे, म्हणून आपण या ठिकाणी प्रार्थनेला एकत्र जमलेले आहोत. आणि हे प्रीतीचे श्रम आहेत. आपण मी हॉस्पिटलमध्ये काम करतो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम करतात, परंतु हे जे श्रम आहेत हे प्रीतीचे श्रम असणं खूप महत्वाचं आहे. आणि पौल थेसलोनिकरास मंडळीला या ठिकाणी आठवण करून देत आहे की तुमचे हे प्रीतीचे श्रम असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण जे काही काम करतो हे आपण प्रीतीने करायला पाहिजे. कारण जर प्रीती आपल्या जीवनामध्ये नसेल तर आपण झणझणणारी थाळी आणि वाजणारे पितळ असं पहिले कोरिन्थीयांस पत्र 13वा अध्याय आणि वचन 8 मध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून नीतिसूत्राचं 10वा अध्याय वचन 12 मध्ये लिहिलेलं आहे की प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते. म्हणजे प्रीती सर्व पापांवरती पांघरून घालते. आपले पाप कितीही लाखेसारखी लाल असली तरी देवाच्या प्रीतीने आपल्या पापांची क्षमा करण्याचं अभिवचन परमेश्वराने तुम्हाला आणि मला आणि आपल्या प्रत्येकाला दिलेलं आहे. म्हणून ही प्रीती जी आहे, ह्या प्रीतीने आपण भरायला पाहिजे. आणि प्रीती काय करते, सर्व काही सहन करते. आणि याचा जर आपल्याला ग्रीक मध्ये जो अर्थ आहे, सहन करते म्हणजे रक्षण करते किंवा पांघरून त्याचा सांभाळ करते. म्हणजे की ह्या प्रीतीने आपण भरायला पाहिजे, आपण प्रीतीने एकमेकांचं रक्षण करायला पाहिजे, सांभाळ करायला पाहिजे, पापांवरती पांघरून घालायला पाहिजे. कोणतीही परिस्थिती असो, प्रेम सहन करीत असते. म्हणजे आपल्यामध्ये जर सहन करण्याची ताकद नसेल तर आपल्यामध्ये प्रीती नाहीये. परंतु जर आपल्यामध्ये सहनशीलता असेल तर आपण नक्कीच एकमेकांवरती आपण प्रेम करू. प्रेम एक अशी ढाल आहे जी झाकून टाकते व रक्षण करते. बघा, प्रीती जी आहे एक ढालीसारखं आहे, ते काय करतं, झाकून टाकतं आणि रक्षण करतं. प्रीती भरोसा ठेवते. प्रेम प्रत्येक खोटी व मनुष्यांनी सांगितलेल्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. म्हणजे काय की प्रीती सत्याबद्दल प्रीती
विश्वास ठेवते. प्रत्येक खोटी व मनुष्याने सांगितलेल्या गोष्टीवर प्रेम विश्वास ठेवत नाही. खोट्या शिक्षकांच्या शिक्षणावरती प्रीती विश्वास ठेवत नाही. सैतानाने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीवर प्रीती विश्वास ठेवत नाही. याचा अर्थ नाही प्रेम सत्याठायी आनंदित होते. म्हणजे प्रेम जे आहे ते सत्यामध्ये आनंद करते, ते सत्य ओळखते. प्रेम संवेदना व चेतना वाचून सक्रिय व रुंद प्रतिमेचे व आंधळे नसते. आपण या ठिकाणी सांगितलंय की प्रेम आंधळे नसते. म्हणजे प्रेम सहन करते. प्रेमाचा स्वभाव शंका करणे किंवा एखाद्या गोष्टी करता वेडेपणा करणे नव्हे, भरोसा ठेवणे हाच आहे. म्हणजे प्रेम शंका घेत नाही किंवा शंका घेण्यासाठी ते सूट देत नाही, तर ते काय करते, ते प्रेम निराश होत नाही. अपयश त्याला चिरडून टाकू शकत नाही, मोडू शकत नाही. अपयश आले तरी प्रेम पराभव स्वीकारत नाही. आशा दिसत नसली, प्रतिकूल परिस्थिती असली तरी प्रेम आशा बाळगीत असते. प्रेमाला असा दृढ विश्वास व आशा असते की परमेश्वराचा हात एखाद्यापर्यंत पोहोचवून तो व त्याची स्थिती बदलू शकते. म्हणजे प्रेम जे आहे ते आपली परिस्थिती बदलून टाकते. प्रेम ती रूपांतरित करू शकते. प्रीती सहन करीत जाते किंवा टिकून राहते किंवा कायम राहते. म्हणजे प्रीती सहन करते, प्रीती टिकून राहते आणि प्रीती कायम राहते. ग्रीक शब्द मिलिटरीत, ग्रीक शब्दाचा जो अर्थ आहे मिलिटरीत उपयोगात येणाऱ्या शब्दातून निघालेला आहे. याचा अर्थ हा आहे की शत्रूचा प्रत्येक हल्ला सहन करणे. म्हणजे प्रेम काय करतं, शत्रूचा प्रत्येक हल्ला सहन करते, प्रति हल्ला चढवून टिकून राहणे, चिवटपणे प्रतिकार करीत राहणे. म्हणजे प्रेम शत्रूचा हल्ला सहन करते, प्रति हल्ला पण चढवून त्यामध्ये टिकून राहते, चिवटपणे प्रतिकार करीत नाही. इफिस्करास पत्र 6:10-17 मध्ये आणि दुसरे तिमोथी 2:10 जी तुलना केली त्यामध्ये लिहिलंय की प्रेम हे अगापे प्रेम आहे. मनुष्यासाठीचे परमेश्वराचे निस्वार्थ प्रेम असे आहे. हे जे देवाचं प्रेम आहे, ह्या प्रेमामध्ये कोणताही स्वार्थ नाही, तर ह्या प्रेमामध्ये निस्वार्थपणा आहे, जे सर्व प्रकारचे संकटे, पीडा, दुःख, छळ, शैतानी व मानवी हल्ले सहन करते. हेच आगापे प्रेम आहे, जे विपरीत परिस्थितीतही विश्वासीला जयवंत करते, नव्हे तर त्याहून कितीतरी श्रेष्ठ म्हणजे परमेश्वरी प्रेम होय. अशा प्रकारे आपण जी दुसरी जी बाजू आपण बघितली की तुमचे प्रीतीचे श्रम, आणि तिसरी जी गोष्ट आहे आशेचा धीर, ही आम्ही निरंतर आठवतो. आपण प्रत्येक जण या 3 गोष्टीमधून आपण जातो. आपण देवावरती विश्वास ठेवून विश्वासाचं काम आपण करतो, प्रीतीने आपण श्रम करतो, श्रम आपण एकमेकांसाठी प्रार्थना करतो, ते एक प्रीतीने केलेलं श्रम आहे. आपण बायबल वाचतो, ते एक श्रम आहे. आपण गरिबांना मदत करतो, ते प्रीतीने केलेलं श्रम आहे. सहन करणं हे प्रीतीने केलेलं श्रम आहे. आणि त्याच्यानंतर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्यावरच्या आशेचा धीर. आपल्या प्रत्येकाला आशा आहे, म्हणून आज आपण जिवंत आहोत. आपण नेहमी आशा करतो की माझं चांगलं होणार, मला नोकरी मिळणार, माझं लग्न होणार, मला लेकरं होणार, मी देवामध्ये आशीर्वादित होणार, मी बरा होणार. म्हणजे आपल्या प्रत्येकाला काही ना काही आशा आहे, स्वप्न आहेत, आणि ते आशा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रीतीची गरज आहे. म्हणून आपल्याला शुभवर्तमानाची आशा आहे, सार्वकालिक जीवनाची आपल्याला आशा आहे. येशू ख्रिस्त लवकर येत आहे, स्वर्गात जाण्याची एक जिवंत आशा आहे. म्हणून आपण आशेने हर्षित व्हायला पाहिजे, संकटात सहनशील व्हायला पाहिजे आणि प्रार्थनेत तत्पर असायला पाहिजे, असं परमेश्वराचं वचन आहे. त्या ठिकाणी जे लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त याच्यावरच्या आशेचा धीर, आपल्याला आशा आणि धीर ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर आपल्याला आशा आहे तर आपण धीराने आशा धरतो, कारण आशा आपल्याला लाजवीत नाही, पण आपणास दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. परंतु आशा आपल्याला, आपण जी आशा ठेवतो ती मिळवण्यासाठी आपल्याला धीर धरावा लागतो. उदाहरणार्थ, जर आपल्याला उद्याचा दिवस बघायचा आहे तर आपण आजपासून उद्यापर्यंत आपण त्यासाठी धीर धरतो.
आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे तर त्यासाठी आपण धीर धरतो आणि धीराने काय होतं, धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, म्हणजे तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त होईल. म्हणून आपल्या प्रत्येकाला देवावरती विश्वास ठेवून आपल्या जीवनात पुढे जायचं आहे. आपल्याला प्रीतीचं श्रम करायचं आहे आणि आपल्याला आशेचा धीर धरणं हे खूप आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण एक 2 वचनं आपण वाचूया. प्रेषितांची कृत्ये 24वा अध्याय वचन 16. प्रेषितांची कृत्ये 24वा अध्याय वचन 16. प्रेषितांची कृत्ये 24वा अध्याय 16. आणि देवाविषयी व माणसाविषयी माझा विवेक भाव सर्व काळ निर्दोष असावा याविषयी मी झटत असतो. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने सत्सद विवेक आपल्याला दिलेला आहे. सत्सद विवेक म्हणजे की आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला चांगलं करण्याचं ज्ञान देवाने आपल्याला दिलेलं आहे. आणि पौल या ठिकाणी 2 गोष्टी लिहित आहे, देवाविषयी आणि माणसाविषयी. मला देवाविषयी आपला विवेकभाव निर्दोष असावा म्हणून आपल्याला झटायला पाहिजे. माणसाविषयी सुद्धा आपला विवेकभाव निर्दोष असावा याविषयी आपण प्रत्येकाने झटणं हे खूप महत्वाचं आहे. 1 तिमोथी त्याचा 1ला अध्याय वचन 19 मध्ये आपण काय लिहिलेलं आपण वाचूया. 1 तिमोथी 1ला अध्याय वचन 19. आणि विश्वास व चांगला विवेकभाव धरावा. कित्येकांनी तर हा आपल्यातून घालवून टाकून विश्वासाची तारुफूट केली आहे. बघा, विश्वास कसा नष्ट होतो तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. कसा नष्ट होतो, जर आपला विश्वास घालवून टाकला किंवा आपण चांगला विवेकभाव धरला नाही तर काय होतं, विश्वास नष्ट होतो. आणि आपण या ठिकाणी वाचलं की तुमचं विश्वासाचं काम, आपण या ठिकाणी वाचलं की 1 थेसलोनिकरास पत्राचा 1ला अध्याय वचन 3 मध्ये की तुमचं विश्वासाचं काम, हे विश्वासाचं काम जर टिकून ठेवायचं आहे तर आपल्याला चांगला विवेकभाव असणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण जे वचन या ठिकाणी वाचलं 1 तिमोथी 1ला अध्याय वचन 19. आणि विश्वास व चांगला विवेकभाव धरावा. आपल्या प्रत्येकाला विश्वास धरणं गरजेचं आहे आणि चांगला विवेकभाव धरणं हे खूप महत्वाचं आहे. आणि 1 तिमोथी याचा 1ला अध्याय वचन 5 मध्ये मी वाचतो. 1 तिमोथी 1ला अध्याय वचन 5. तर आज्ञेचा हेतू हा आहे की प्रीती शुद्ध अंतःकरणातील व प्रीती चांगल्या विवेकभावातील आणि प्रीती ढोंग विरहित विश्वासातील असावी. तर आपली जी प्रीती आहे ती चांगल्या विवेक भावातील असायला पाहिजे, शुद्ध अंतःकरणातील असायला पाहिजे आणि ढोंग विरहित विश्वासातील अशी असायला पाहिजे. म्हणून देवकर या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव, जेणेकरून आपण येणाऱ्या दिवसामध्ये देवाच्या कृपेने भरून देव आपला उपयोग त्याच्या सेवेसाठी इच्छा करतो, समर्पण करतो. आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देव. प्रेज द लॉर्ड. पुढच्या वेळ आपल्या प्रत्येकासाठी आहे. जर मागील दिवसांमध्ये देवानी आपल्या जीवनामध्ये काही साक्ष घडवली असेल, काही गीत गायचं असेल, वचन वाचायचं असेल तर आपण बोलू शकता. प्रेज द लॉर्ड. Paul brother, praise the Lord. प्रेज द लॉर्ड ब्रदर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज मला काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहे. आतापर्यंत म्हणजे आपल्या ख्रिस्ती बांधव बहिणींसाठी जो पण अनुभव मला आलेला आहे, म्हणजे असं नाही की मी कुठला तरी सुपिरियर किंवा काय आहे, पण आतापर्यंत हा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे की आपण जेव्हा आपला ब्रदर सिस्टर संगती बोलतो, डिस्कस करतो, आपण आपले प्रॉब्लेम त्यांना शेअर करतो, ते त्यांचे प्रॉब्लेम आपल्याला शेअर करतात. ह्याच्यामधून काही कॉमन गोष्टी आहे जे मला कळून आलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी आपल्या सर्वांना कळून आलेल्या आहे, आणि ती गोष्ट आहे निराशा. म्हणजे आपण आता आपल्यापैकी प्रत्येक बऱ्यापैकी ब्रदर्स अँड सिस्टर्स ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्तामध्ये बळकट आहे आणि ख्रिस्तामध्ये चांगल्या रीतीने वाढत आहे. ही देवाची कृपा आहे. ह्याच्यामध्ये आपला मनुष्याचा कुठलाही रोल नाहीये, ह्याच्यामध्ये ना की कोणाचा रोल आहे, पण देव नक्कीच मनुष्याचा वापर करतो मनुष्याला एनकरेज करण्यासाठी. आपण बायबलच्या सुरुवातीपासून पाहत आहे
की परमेश्वरांनी जेव्हा आदाम आणि हवाला बनवलं तेव्हा त्या दोघांनाच ठेवलं नाही. परमेश्वराचा उद्देश तेव्हा पूर्ण होता जेव्हा पुढची पिढी वाढणार होती. पण पिढी वाढल्यानंतर परमेश्वराची इच्छा होती की एका व्यक्तीने दुसऱ्यांना सांत्वन द्यावं, एका व्यक्तीने दुसऱ्यांना उत्तेजन द्यावं. आदाम हा एकटा असावा हे परमेश्वराने पाहिलं बरं नाहीये, आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याची फासळीपासून हवेला बनवलं की जिथं तो एकटा फेलोशिप करणार होता तिथं दोघे मिळून फेलोशिप करता आले असते आणि दोघांना देवामध्ये वाढता आलं असतं, आणि त्याचप्रमाणे त्यांचे लेकरे झाले असते. पण आपण पाहतो की त्याच वेळेस बरोबर शैतान आला सर्पाच्या रूपात, आणि त्यांनी काय केलं, त्यांनी भोकवलं, दोघांना भोकवलं, आणि भोकवल्यानंतर असं झालं की ते दोघं भडकले गेले आणि त्याच्यामुळे ते बॅकस्लाइड झाले. बॅकस्लाइड झाल्यानंतर पुढची जनरेशन पण आपण पाहतो की कायनाने हाबेलला मारला, आपल्याला ठाऊक आहे. आता प्रश्न असा आहे की कायनेला कसं माहिती की मर्डर कसा करायचा, प्रश्न असा येतो. तर ऑलरेडी शैतानाचा स्वभाव ज्यावेळेस आदाम आणि हवेने ते फळ खाल्लं तर शैतानाचा स्वभाव त्यांच्यामध्ये उतरला होता, त्यांच्या डीएनए मध्ये उतरला होता, आणि ते पुढची पिढी जनरेशन टू जनरेशन ते कंटिन्यू होणार होता. तर आपण पाहतो की येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला सुटका भेटलेली आहे. जनरेशन व जनरेशन येत गेले. येशू ख्रिस्ताच्या आधी आपण पाहतो की परमेश्वर पाहिलं की कुठलाही मनुष्य हा परिपूर्ण नाहीये. परमेश्वराने पाहिलं की मनुष्य मुळातच पापी आहे, तर तरी पण परमेश्वर योजनावर योजना करत गेला. आदाम आणि हवेने जेव्हा ते पान गुंडाळलं, झाडाचे पान गुंडाळले, त्यावेळेस परमेश्वराने दाखवलं की एक जनावर मारला आणि त्याच्यानंतर त्याची स्किन त्याच्या चमड्यांनी आदाम आणि हवेला गुंडाळलं, आणि गुंडाळल्यानंतर दाखवलं की ह्याप्रमाणेच पुढे येऊन ख्रिस्त, जो येणारा ख्रिस्त आहे, तो आपल्यासाठी वधस्तंभ केला जाणार आहे, आणि त्याच्या रक्ताद्वारे आज आपल्याला पापाची क्षमा होणार आहे. ते चित्र होतं. पुढे जाऊन पाहतो आपण की मनुष्याचे पाप वाढत गेले, आणि त्यावेळेस पण देवाने योजना केली की कोकरे किंवा बकरे याचे रक्त आपण अर्पण करूया, आणि ते अर्पण केल्यानंतर मनुष्याचे पाप क्षमा होऊ शकेल. आणि त्यावेळेस मनुष्य स्वतःच्या ऐवजी ते कोकरे किंवा बकरे अर्पण करायचा, आणि त्यावेळेस ते कोकरे आणि बकरे पण निष्पाप असायला पाहिजे होते, आणि ते पण येशू ख्रिस्ताचं पिक्चर होतं. जसं ते निष्पाप होते तसं आपले येशू ख्रिस्त पण निष्पाप होता. आणि पुढे जाऊन पाहिलं की मनुष्य जो आहे हे कोकरे आणि बकरे ह्याचं रक्त शिंपडून सुद्धा त्यांचे पाप काय कमी होत नव्हते. म्हणजे इकडून माणूस अर्पण द्यायचा आणि तिकडे पाप करायचा. आणि मग इब्रिकारास पत्र 11 अध्याय याच्यामध्ये आपण वाचू शकतो की कोकरे आणि बकरे याचे रक्त शुद्ध करण्यात, ह्याचे रक्त मनुष्याचे पाप शुद्ध करण्यास समर्थ नाहीये, आपण पाहतो. त्याच्यानंतर पण मग असं झालं की देवानी एक मोठी योजना रचली आणि आपल्या एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताला पाठवलं की त्याच्या रक्ताद्वारे एकदाच जो आपण विश्वासाने नीतिमान ठरणार आहोत, जे आपण कृपेद्वारे नीतिमान ठरणार आहोत, ती योजना रचली. आणि ती योजना अद्भुत होती, ती फायनल होती. आणि आज पण जो व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच्या कुटुंबाचं तारण होतं, आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आज आपण धुतले गेलेलो आहोत, नवीन व्यक्ती आहोत. पण प्रश्न असा आहे की ख्रिस्ती व्यक्ती तरी पण निराशेमध्ये का जातो, आणि तरी पण एकट्यामध्ये का पडतो, तरी पण तो हताश का होतो, तरी पण संकट आल्यानंतर, क्लेश आल्यानंतर का होतो. आणि त्याचे कारण हे आहे की आज पण शैतान त्या व्यक्तींच्या जीवनात काम करत आहे. तो शैतान आज पण त्या व्यक्तींच्या मनासंती खेळत आहे, आणि अशा गोष्टी दाखवत आहे जे त्यांना भीती वाटू शकते, जे त्यांना निराशामय एकटी ठेवू शकते. परमेश्वराने आपल्याला मुक्त इच्छा दिलेली आहे. नाही तर आपण रोबोट्स असतो, आपण असं चंद्र तारे यांच्यासारखे असतो ज्यांना मुक्त इच्छा नाहीये. पण तसं नाहीये. परमेश्वराने आपल्याला मुक्त इच्छा दिलेली आहे. आपण देवा समान आहोत, नाही का, आणि आपण स्पेशल आहोत. आपण सगळे स्पेशल आहोत, देवाचे लेकर आहोत. आपण देवानी स्वतःसारखं आपल्याला बनवलेलं आहे, नाही का. आपल्यामध्ये 6व्या दिवशी जनावरांना पण बनवलं, 6व्या दिवशी मनुष्याला पण बनवलं. पण फरक हा होता की मनुष्यामध्ये परमेश्वरांनी त्याचा श्वास फुंकला आणि तेव्हा आपण देवा समान झालो. म्हणजे आपल्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक आहे की आपण चूज करू शकतो. त्याच्यामुळं एक तर येशू ख्रिस्त किंवा जग किंवा शैतान हे आपण निवडू शकतो. आणि शैतानाला या गोष्टी माहिती होत्या, कारण लहानपणीपासून दोन व्यक्ती म्हणजे शैतान आणि येशू ख्रिस्त, परमेश्वर स्वतः, हे आपल्याला पाहत आहे, आणि दोघांना आपले वीक पॉईंट माहित आहे. तरी पण परमेश्वर आपल्याला सदैव उत्तेजन देतो, एनकरेज देतो, आपल्याला पुढे नेतो. त्याची इच्छा काय त्याने बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि शैतान सुद्धा आपले वीक पॉईंट जाणून नये. लहानपणीपासून आपण कुठं निराश होऊ शकतो, कुठं खचू शकतो, आपला स्वभाव कसा आहे. आपल्या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, नो डाऊट. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे आणि प्रत्येकाचे वीक पॉईंट पण वेगळे. पण असं आहे की प्रत्येकाचे वीक पॉईंट शैतानाला माहिती आहे, आणि त्या वीक पॉईंटवरच तो अटॅक करतो. आणि महत्वाचा पार्ट काय आहे की त्याला आपण मननही देखील करतो. आता महत्वाचा पार्ट काय, आपण बघतो की ब्रदर मुकुंद झाले, ब्रदर अविनाश झाले, ब्रदर पॉल झाले, सिस्टर स्मृती झाले. आपल्यामध्ये कॉमन गोष्ट काय आहे की आपण बघतो की जो पण व्यक्ती खूप निराशेमध्ये आहे, जो पण व्यक्ती आपल्याला काही प्रॉब्लेम सांगत आहे, आणि प्रॉब्लेम सांगितल्यानंतर आपल्याला एक गोष्टी कळते की तो किंवा ती व्यक्ती
प्रभूमध्ये अधिक वाढत नाही. आपण एक कॉमन गोष्ट पाहिलेली आहे. ज्याच्या पण जीवनात अधिक अधिक संकट किंवा अधिक निराशा किंवा एकटेपणा असतो, तो व्यक्ती अधिक प्रभूमध्ये वाढत नाहीये. त्याचे कॉमन आन्सर काय असतं की मी रेग्युलरली बायबल वाचू शकत नाही कारण मला प्रार्थनेसाठी आणि बायबल वाचण्यासाठी समय नाहीये. दुसरा व्यक्ती म्हणतो की माझ्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहे तर मला बायबल वाचायची इच्छा देखील होत नाहीये. तिसरं एक कॅरेक्टर आहे ज्याच्यामध्ये बायबलमध्ये क्लिअरली सांगितलेलं की ह्या जगात तुम्हाला दुःख आणि क्लेश होतील. तो व्यक्ती खरा धार्मिक व्यक्ती आहे जो नीतीचे जीवन जगून सुद्धा त्याच्या लाईफमध्ये हा लपेष्टा प्रॉब्लेम असतात. कारण परमेश्वराला माहिती असते की त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्याची क्षमता किती आहे. आणि येशू ख्रिस्ताने सांगितलेलं की तुझ्या शक्ती पलीकडे मी परीक्षा घेणार नाही. तर त्या व्यक्तीची क्षमता बघून परमेश्वर त्याच्या जीवनात संकट पाठवतो आणि त्या संकटाद्वारेच तो आश्चर्यरीतीने किंवा ती आश्चर्यरीतीने तयार होती की ती इतरांसाठी आशीर्वाद म्हणून होती. आपण इयोबाचं जीवन पाहू शकतो की इयोब आणि आपल्यामध्ये फरक काय असावा की इयोबासारखे आपल्याला जीवनात कदाचित संकट आल्यानंतर आपण तेवढं झेलू शकणार नाही. त्यामुळे परमेश्वराने पाहिलं की त्यावेळेस इयोब जो होता हा धार्मिक होता, नीतिमान होता आणि परमेश्वराला ही गॅरंटी होती की ह्याचं सर्व काय काढून घेतलं तरी पण तो निराश होणार नाही, खचणार नाही किंवा परमेश्वराला दोष देणार नाही. तीच गोष्ट झाली. पण इयोबाने काय केलं, आपल्या जन्मदिवसाला दोष दिला पण त्यांनी परमेश्वराला मात्र दोष दिला नाही. हळूहळू परमेश्वर आपल्याला टप्प्याटप्प्याने आपल्याला परमेश्वरासारखं करत आहे. एक दिवस असं असेल की आपण पण योबासारखे होऊ. कदाचित आपल्यापैकी कोणीतरी असाल, नक्कीच असेल की आपण योबासारखे तयार झालो पण असो, आपल्याला माहित नाही. पण हे टेस्टिंग कधी होती? संकटाच्या वेळेस. योबाची टेस्टिंग कधी झाली? संकटाच्या वेळेस. आपली टेस्टिंग कधी होती? संकटाच्या वेळेस. तर महत्वाचा पार्ट हा आहे की आपल्याला संकट येणं हे चांगले का वाईट आहे? नक्कीच हे चांगले. कारण काय, आपल्या लेकरं जेव्हा स्कूलमध्ये शिकतात त्यावेळेस अचानक त्यांची एक सरप्राईज टेस्ट होती. आणि सरप्राईज टेस्ट मध्ये लेकरं पण सरप्राईज होतात. ती सरप्राईज टेस्ट अचानक घेतली कसं काय, टीचरने सांगितलेच नाही. पण त्या सरप्राईज टेस्ट मध्येच त्यांचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे ते कळतं. आणि तेव्हासाठी आपल्याला फायनल डे साठी तयारी होती की टीचर येऊन आपल्याला सांगते की इथं ह्या मॅथ्स मध्ये किंवा सायन्स मध्ये ह्या गोष्टीत ते थोडं वीक आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला फायनल एक्झाम मध्ये धक्का बसत नाही. त्याचप्रमाणे जजमेंट डेच्या दिवशी धक्का बसू नये त्यासाठीच परमेश्वर आपल्या जीवनात संकट पाठवतो. आपल्याला तपासायला, आपल्याला चेक करायला की आपण स्पिरिच्युअली कुठं आहोत, आपण विश्वासात कुठं आहोत, आज आपला विश्वास दृढ आहे का आपण डगमगलेला आहोत. हा गोष्टी आपल्याला या संकटाद्वारेच कळतात, या क्लेशाद्वारेच कळतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काय ना काय तर कंप्लेंट्स आहे, प्रॉब्लेम्स आहे, नो डाऊट ते असणारच, शेवटपर्यंत असणार आहे. महत्वाच्या गोष्ट काय आहे की ज्या ख्रिस्तानी या जगावर विजय मिळवलेला आहे तो आपल्या सोबत आहे आणि तो आपल्याला विजय देणारच आहे. संकटात असताना आपले भाऊ बहीण आपल्याला जेव्हा फोन करतात, सांगतात की मी अशा प्रॉब्लेम होतो नाही, आपला कॉमन प्रश्न काय असतो, आपण सॉफ्टली बोलतो, आपण नम्रतेत बोलतो. कारण आपल्याला ठाऊक आहे की ते कशातून बिचारे चाललेले आहे. आपल्याला परमेश्वराने तो आत्मा पण दिलेला आहे की आपण कशा पद्धतीने बोलायला पाहिजे. जग जसं बोलतं तसं नाही. जगाचं कसं आहे, त्यांना कोणाकडून काय काम असेल तर ते गोष्टीसाठी बोलतात, एकमेकांसाठी विचारपूस करतात. पण आपल्या ख्रिस्ती लोकांचं तसं नाहीये. जे खरा ख्रिस्ती विश्वासू आहे तो दुसऱ्यांचा विचार करतो, दुसऱ्यांच्या आपले हित पाहू नका पण दुसऱ्यांचे पहा, हे वचन जे आहे त्याच्या हृदयपटलावर लिहिलेले असतात. प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्यांची विचारपूस करतो, दुसऱ्यांची काळजी घेतो, कारण परमेश्वराचा आत्मा आपल्यावर उतरलेला असतो आणि आपण निस्वार्थीपणे एक आपला सख्खा भाऊ किंवा बहीण असणाऱ्यासारख्या आपण त्यांच्या संगती ट्रीट करतो, त्यांच्या संगती वागतो, नाही का. आणि ज्यावेळेस एक गोष्ट आहे की परमेश्वरामध्ये आपण वाढत असताना आपल्या जीवनात संकट येतात, पण ते संकट आपल्याला आश्चर्यतेने तयार करतात की आपण दुसऱ्यांसाठी एक आशीर्वाद म्हणून होतो. म्हणजे आज आपल्या जीवनात आपण 5 जण आहे, आपल्या पाचीच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे संकट आलेले आणि त्या वेगवेगळ्या संकटामुळेच आज आपण तयार झालेलो आहोत, तयार होत आहोत आणि पुढेही तयार होणार आहोत. ह्याच्यासाठी की आपण जगासाठी एक प्रकाश, जगासाठी मीठ बनावं, नाही का. तुम्ही जगाच्या प्रकाशात, तुम्ही जगाचे मीठ आहात आणि त्यासाठीच आपल्याला तयार करण्यासाठी ह्या गोष्टी पाठवण्यात येत आहे. आज आपण पाहतो की आपल्या जीवनात जर संकटच नसतं, आज आपण कम्फर्ट झोन मध्ये ते दाविद सारखे असतो. त्यावेळेस बत्शेबे संगती त्याचं पाप झालं का, त्यांनी डिसिजन घेतलं की नाही आता मी इथं पडून राहील, नाही का. त्याला 2 ऑप्शन होते, त्याच्याकडे पण 2 मुक्त इच्छा होत्या, त्याच्याकडे पण 2 ऑप्शन होते. जसं आपल्याकडे प्रत्येक वेळेस 2 ऑप्शन असतात, एक तर लढायला जा किंवा पडून राहा. तर तो लढायला न जाता पडून राहिला आणि त्यांनी बत्शेबे संगती पाप केलं. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात सुद्धा आपण जेव्हा परमेश्वरापासून मागं हटतो, परमेश्वरामध्ये थंड पडतो, तर काय होतं, अचानक आपल्यावर नाही का मोह येतात, आपल्या जीवनात संकट येतात, क्लेश येतात आणि त्या संकटाला आपण सामोरं जाऊ शकत नाही. आपण कंप्लेंट करायला लागतो, मरमर करायला लागतो. आपण दृश्य गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतो, आपल्या फिलिंग्सवर जास्त विश्वास ठेवतो, आपल्याला काय वाटतं त्याच्यावर विश्वास ठेवतो, डॉक्टरचे रिपोर्ट काय म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवतो, परिस्थिती काय होऊ शकते असं प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करतो, दूरदृष्टीचा विचार होतो आणि ती दूरदृष्टीमध्ये सैतान बरोबर मध्यस्थी करतो आणि अशा गोष्टी दाखवतो जे ऍक्च्युअल मध्ये आपल्या जीवनात कधीच घडणार नाहीये. महत्वाचं काय आहे, आपल्या जीवनात कधीच घडणार नाही अशा भरपूर गोष्टी फक्त आपल्या डोक्यातच असतात, रिअलिटीमध्ये होत नाही.
सैतान अशा भरपूर गोष्टी टाकतो जे ऍक्च्युअल मध्ये होणार नाहीये. कारण योबा सांगते जसं त्याच्या कुटुंबाभोवती त्याच्या संपत्तीभोवती परमेश्वराचं कुंपण होतं, तसं आपल्या भोवतीही परमेश्वराचं कुंपण आहे. आणि परमेश्वर म्हणतो मी परमेश्वर आहे, मी बदलत नाही. मग जो परमेश्वर योबा संगती होता तोच परमेश्वर आपल्या सोबत आहे. पण ज्या वेळेस जसं सैतानही होता तसं सैतानही आहे, हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. मी सैतानला उंचवत नाहीये, पण सैतानला नाकारणं देखील हा एक वेडेपणा असेल माझा. येशू ख्रिस्त जर म्हणतो की सैतान हा नाश करण्यासाठी, घात करण्यासाठी, चोरी करण्यासाठी येतो, तो धूर्त आहे, तो खिडकीतून येतो, तो चोरासारखा येतो, ह्या गोष्टी जर येशू ख्रिस्तांनी स्वतः सांगितलेल्या आहे, हे लाईव्ह आपल्यासाठी सांगितलेलं आहे, हे पास्टच्या गोष्टी नाहीये. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल पण माझी वचनं नाहीशी होणार नाही, परमेश्वरांनी सांगितलेले. ह्याचा अर्थ सैतानाबद्दल पण त्या गोष्टी जे सांगितलेल्या आहे त्या खऱ्या आहे, त्या आपल्यासाठी पण आहे. तर त्या धूर्ताला पण ओळखायला पाहिजे, त्याच्या योजना ओळखायला पाहिजे. आज आपल्या मनात सुद्धा भरपूर असे क्वेश्चन असतात की ते आपल्याला त्रास देतात, ते आपल्याला पेशात पाडतात. पण त्याच्यापेक्षा पण जास्त महत्वाचा पाठ काय आहे की परमेश्वराचं वचन त्याच्याबद्दल काय म्हणतं. कधी पण परमेश्वराचं वचन त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, त्या प्रश्नाचं उत्तर परमेश्वराचं वचन पाहिजे. आता महत्वाचा पाठ काय की आपण प्रभूमध्ये असताना परमेश्वराच्या वचन मध्ये राहिलो, परमेश्वरमध्ये राहिलो तर तो आपल्यामध्ये राहील. येशू ख्रिस्त काय म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील. आता ह्याचा अर्थ असा आहे का की परमेश्वर हा ताट आहे किंवा प्राऊड आहे किंवा येशू ख्रिस्त हा खूप ताट आहे म्हणून म्हणतो की तुम्ही माझ्याकडे वळा मग मी तुमच्याकडे वळल? नाही. इथं पण आपली मुक्त इच्छा आहे ती परमेश्वराने आपल्याला फ्री विल दिलेले, त्याची इच्छा आहे की आपण परमेश्वरामध्ये राहावं म्हणजे आपल्यामध्ये तो आपल्यामध्ये राहील. उधळ्या पुत्र जेव्हा पित्याला सोडून गेला त्याने कधीच माणसं पाठवून तिथं फिल्डिंग लावली नाही की चेक कर कुठे तो काय खातोय काय पितोय काय नाही. पिता फक्त वाट बघत होता. आणि ज्यावेळेस उधळ्या पुत्र परत आला त्यावेळेस अद्भुत रीतीने त्याच्या जीवनात परत कार्य झालं. त्याला अंगठी घालण्यात आलं, त्याला भपकेदार कपडे घालण्यात आले, पांढरा झगा घालण्यात आला, मोठी मेजवानी ठेवण्यात आली, आनंद केला गेला. त्याचप्रमाणे परमेश्वर ही आपल्या जीवनात पण कधी फोर्स करत नाही, तो फक्त आपली वाट पाहतो. भरपूर वेळा आपण त्याचे प्लॅन असतो ए तर आपण प्लॅन बी मध्ये जातो आणि जात असताना काटे कोसळ दुःख क्लेश ह्याच्यातून आपल्याला जावं लागतं. परमेश्वर मुद्दाम पाठवतो की बघ माझ्या बाळा ह्या जीवनात किती दुःख आहे, किती क्लेश आहे, तू तुझ्या बुद्धीने चालत राहा, तू चालत राहा, मी वाट बघतोय. तू तुझ्या इच्छेने चालत राहा, मी वाट बघतोय. तू तुझ्या बुद्धीने चालत राहा, तुला जे योग्य वाटतं ते करत राहा, तरी पण मी वाट बघतोय. आणि ज्यावेळेस आपण थकतो त्यावेळेस परमेश्वर म्हणतो बाळा माझा थकला का, आता ये माझ्याकडे, आता बघ मी काय करतो. आणि त्यावेळेस परमेश्वर अद्भुत रीतीने आपल्या जीवनात काम करतो आणि अशा गोष्टी भरून काढतो. म्हणजे कसं आहे, जसं जखम झाल्यानंतर आपण पाहतो जखम झालेली आहे पण बरं होताना आपण पाहत नाही, त्याच क्षणाला पण ती बरं पण होत असते. त्याचप्रमाणे परमेश्वराची ही प्रोसेस आहे. जेव्हा आपण परमेश्वराने पुन्हा येतो आणि म्हणतो की परमेश्वर आता मी अशक्त आहे, मी काय करू शकत नाही, मला तुझी गरज आहे, त्याच वेळेस ऍक्च्युली आपण खरंच सशक्त होण्याची सुरुवात करतो. का या जगाचा जगाला तयार करणारा, जो पृथ्वी आणि आकाश बनवणारा, ज्याने आपल्याला बनवलेले, तो व्यक्ती आपल्यासोबत असणार आहे. त्याला ठाऊक आहे की बिघाड कुठे आहे. एक स्टोरी मी बऱ्यापैकी सांगितलंय सगळ्यांना की जेव्हा घडलेली स्टोरी की फोर्ड नावाची कंपनी आहे, त्याच्या कारचा मालक होता आणि तो कारचा मालक एक दिवशी त्याच्या ड्रायव्हरला म्हणला लवकरच्या मला ऑफिसला जायला उशीर होतोय. पण असं झालं की ती ऑफिसला जाण्यासाठी निघाला तर त्याची टायर पंक्चर झालं. तर तो दुसऱ्या कारमध्ये बसला. नेमकी ती कार पण फोर्डची कंपनीची होती आणि एक ड्रायव्हर चालवत होता. चालवत असताना ती गाडी पण बंद पडली आणि तो जो ड्रायव्हर आहे त्यांनी बोनेट उघडलं. तो खूप वेळ झाला प्रयत्न करत होता की काय झालं बघूया, त्याला काय सापडलं नाही. हा मालक उतरतो, म्हणतो मला 2 मिनिटं हँडल करून दे आणि लगेच तो हँडल करतो आणि एका सेकंदात गाडी स्टार्ट होती. तर ड्रायव्हर चकित होतो आणि म्हणतो की हे कसं काय शक्य आहे, मी एवढा वेळ झाला प्रयत्न करतो आणि तुम्हाला एका सेकंदात कसं काय या गोष्टी जमल्या. तो म्हणतो या कंपनी कुठली आहे, तो म्हणतो फोर्ड. तो म्हणतो जे फोर्ड कंपनी आहे त्याचा मालक मीच आहे, मी ते निर्माण केलेले. तर आपलं असंच आहे, आज आपल्यामध्ये बिघाड कुठे हे परमेश्वराला ठाऊक आहे. ज्यावेळेस महत्वाचा पाठ काय की ते ड्रायव्हरनी पण त्या मालकाला हाताळण्याची परवानगी दिली, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मालकाला, आपल्या पित्याला हाताळण्याची परवानगी द्यायला पाहिजे. त्यावेळेस तो त्या गोष्टी 1000 वर्षात होत नाही, तो एका दिवसात करू शकतो. अशा गोष्टी तो करू शकतो. तर त्यामुळं महत्वाचा पाठ काय की आज आपण सगळेजण आता ख्रिस्तामध्ये स्ट्रॉंग आहोत. आपल्या भाऊ बहिणींना प्रत्येक वेळेस एन्करेजमेंटचा पण समय भेटतो. काही भाऊ बहिणी आपल्याला एन्करेज करतात, काही भाऊ बहिणी आपल्याला एन्करेज करून घेतात, ते आपल्याला रिक्वेस्ट करतात की माझ्या जीवनात असे प्रॉब्लेम चालले, मी काय करू. त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्याला हेल्प करतो. असं नाही की आपण आपल्या बुद्धीने किंवा शक्तीने सांगतो, पवित्र आत्मा आपल्याला हेल्प करतो. दुसरी गोष्ट, आपल्या जीवनाचा अनुभव, ज्याच्यातून आपण ज्या अग्नीतून गेलेलो आहोत त्याच्या अनुभवाने आपल्याला असं तयार केलेलं असतं की आपण एकदम सोप्या रीतीने त्यांना आन्सर सांगायला तयार असतो. कारण आपण एक प्रॅक्टिकल, आपण एक जिवंत उदाहरण आहोत की ख्रिस्तानी माझे आयुष्य कसं बदललं, मी किती खड्ड्यात होतो, त्या खड्ड्यातून परमेश्वराने मला कसं बाहेर काढलं, मी किती निराशेमध्ये होतो, त्या निराशेमध्ये परमेश्वराने मला कसं बाहेर काढलं. माझ्याकडे काही नव्हतं, माझ्याकडे स्वतःचं असल्यासारखं काहीच नव्हतं, पण परमेश्वराने सगळ्या त्या गोष्टी भरून दिल्या. माझ्याकडे नीट नोकरी नव्हती, मला परमेश्वराने चांगली नोकरी दिली.
मला खायला प्यायला पण अन्न नव्हतं, पण परमेश्वर मला भरभरून दिलं. मला लेकरं नव्हते, परमेश्वराने मला लेकरं दिले. माझ्या जीवनात खूप प्रॉब्लेम्स होते, माझ्या जीवनात सारखं भांडणं तन्ना असायचे, त्याच्यातून परमेश्वराने बाहेर काढला आणि परमेश्वराने शांती दिली, त्याची शांती दिली. त्या सर्व गोष्टीतून आज आपण गेलेलो आहोत. ह्या गोष्टीतून गेल्यानंतर परमेश्वराने आपल्याला एवढ्या सुंदर रीतीने आज तयार केलेले, एवढ्या सुंदर रीतीने तयार करत पण आहे की आपण आता दुसऱ्यांसाठी एक आशीर्वाद म्हणून झालेलो आहोत. आता आशीर्वाद झाल्यानंतर आपण आपली आयडेंटिटी ओळखून घ्यावं की आता परमेश्वराने मला का तयार केलेले. जर परमेश्वराने मला तयार केलेले तर ती गोष्ट मी आणि माझ्या कुटुंबापुरतं नाही, तर ह्या जगाला माझी गरज आहे. तुम्ही जगातला प्रकाश आहात म्हणले, ते असं म्हणले नाही की तुम्ही पुण्यातला प्रकाश आहात, ते असं म्हणले नाही तुम्ही मुंबईतला प्रकाश आहात, ते येशू ख्रिस्ताने म्हणले तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आणि परमेश्वरांनी टेक्नॉलॉजीद्वारे आज आपल्याला जगासंगती कनेक्ट केलेले आहे. आज आपण पाहतो की ब्रदर अविनाश मुंबईला आहे, ब्रदर पॉल मुकुंद स्मृतीताई पुण्याला आहे आणि मी पण पुण्यामध्ये आहे. असे आपले भरपूर ब्रदर आणि सिस्टर आहे जे आपण त्यांना कधी पाहिलं पण नाहीये. आज मला वाटतं मी ब्रदर अविनाशला कधी बघितलं पण नाहीये, त्यांना सांगते आतापर्यंत फक्त कॉन्टॅक्ट मध्ये आहे. फक्त पॉल ब्रदर मुकुंद आणि स्मृतीताईला मी पाहिलेले. पण महत्वाचा पार्ट काय की आज आपले भरपूर ब्रदर आणि सिस्टर ज्यांना आपण कधी पाहिलं पण नाही, फक्त त्यांचा आवाज ऐकतो, तरी पण आपलं नातं सख्या भाऊ बहिणीसारखं पण आहे, त्याच्यापेक्षा पण अधिक आहे. हे कुठून आलेलं आहे? परमेश्वराने आपल्याला जोडलेले आहे. सगळ्या जगासंगती परमेश्वराने आपल्याला जोडलेले आहे. आणि जोडल्यानंतर आपलं हे कर्तव्य राहतं की आपण त्यांना सांत्वन द्यावं, आपण प्रभूमध्ये उत्तेजन द्यावं. हे कायमचं राहणार नाहीये, हे कायमचं राहणार नाहीये. पुन्हा परमेश्वर त्यांना उभारेल, पुन्हा परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य करेल, पुन्हा जे संकट आहे त्या संकटातून त्यांना बाहेर काढेल. पण परमेश्वराने आपल्याला त्यासाठी निवडलेले. त्याच्यामध्ये गर्वपणा नाही, हे रियालिटी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. माइल्स मुनरो पास्टर काय म्हणतात की मॅन कॅन डू नथिंग विदाउट गॉड अँड गॉड विल डू नथिंग विदाउट मॅन. म्हणजे आपण मनुष्य देवाशिवाय काय करू शकत नाही आणि देव आपल्याशिवाय कोणाकडून हे करून घेणार नाही. तर परमेश्वराने जर आपल्याला निवडलेले तर आपण आयडेंटिटी ओळखायला पाहिजे. हळूहळू शैतानाने आपल्याला असं दाखवून दिलेले की आपण खूप बिझी आहेत, सकाळपासून रात्रीपर्यंत कुटुंब, जॉब आणि आपले रिक्वायरमेंट्स ह्याच्यामध्ये आपल्याला गुंतवलेले. पण ज्यावेळेस आपण परमेश्वराची कृपा मागतो, परमेश्वर आम्हाला सांत्वन द्यायची गरज आहे, मला एन्करेज करण्याची गरज आहे. मी एक वेळ होती, मला कोणीतरी एन्करेज केलं, मी निराशेमध्ये होतो, मी जगीक होतो, मी पूर्णपणे थंड पडलो होतो. असे एक व्यक्ती तू माझ्या जीवनात पाठवला, तो व्यक्ती सदैव स्थिर राहायचा. तू त्यासाठी त्या व्यक्तीला स्थिर केला जेणेकरून माझ्यामध्ये स्थिरता यावी. तुला माझ्यावरची दया होती, माझ्यावर असलेली दया होती, म्हणून त्या व्यक्तीला तू पाठवलं, एक स्थिर व्यक्ती पाठवलं की त्याच्या स्थिरतेमुळे माझ्या जीवनात स्थिरता यावी. ते आपण आठवण करूया. आणि आज आपण स्थिर झालेलो आहोत, स्थिर होत आहोत आणि स्थिर होणार आहोत. तर त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वराने काय ते विशेष उद्देशाने आपल्याला तयार केलेले, काय ते विशेष उद्देशाने तयार केलेले. मिलिटरीमध्ये एक स्पेशल फोर्स असते, ब्लॅक कॅट म्हणून असतं. ते ब्लॅक कॅट जेव्हा आपण पाहतो की जेव्हा कसाब वगैरे ह्यांना धरण्यात आलं, त्यावेळेस हे पोलीस मिलिटरी फोर्स कमी पडत होते. त्यावेळेस एक इंडियन स्पेशल फोर्स असते ब्लॅक कॅट म्हणून, त्या ब्लॅक कॅटला पाठवलं गेलं. त्यांचं मिशन असं असतं की त्यांना सांगितलं जात नाही की टार्गेट काय आहे. ऑन द वे असताना, हेलिकॉप्टरमध्ये असताना त्यांना सांगितलं जातं असं असं तुमचं टार्गेट आहे. आणि त्यावेळेस ते सगळ्या गोष्टीसाठी तयार असतात. ह्या स्पेशल फोर्सला इतकी भयंकर ट्रेनिंग असती कारण त्यांचं मिशन खूप मोठं असतं. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही आपण जेव्हा अतिशय संकटातून जातो ना, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला अतिशय रीतीने तयार करतो. आणि ह्यासाठीच की जे पण अतिशय दुःखात आहे, अतिशय बुडाले, अतिशय खड्ड्यात आहे, त्यांना आपण बाहेर काढावं. आणि हे काम फक्त तो आपल्याद्वारेच करतो. तर आपण आपली आयडेंटिटी ओळखून घ्यावं. आज आदामापासून हवेपर्यंत शैतानाने काम केलं आणि त्याच्यापासून पुढं ते जनरेशन चालू आली. येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला कृपा भेटली, येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला तारण भेटलं, येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला मुक्तता भेटली आहेत आणि आज आपण नीतिमान आहोत. आणि त्याच्याद्वारेच आपण एक जगातला प्रकाश आहोत. येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवर होता तो म्हणला, जोपर्यंत मी पृथ्वीवर आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. हे वचन पूर्ण आहे. आपण फक्त काय म्हणतो येशू ख्रिस्त म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. येशू ख्रिस्त असं म्हणतो की जोपर्यंत मी या पृथ्वीवर आहे तोपर्यंत मी ह्या जगाचा प्रकाश आहे. आज येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आहे का? येशू ख्रिस्ताने सांगितले की मी जातो आणि तुम्हासाठी घर तयार करतो, मी पुन्हा येईल. आणि प्रेरिताच्या कृत्यामध्ये काय लिहिलेलं आहे की जसं तुम्ही येशू ख्रिस्ताला जाताना पाहाल तसंच तुम्ही येतानाही पाहाल. आता एक्झॅक्टली तो स्वर्गात आपल्यासाठी घर तयार करण्यासाठी गेलेला आहे. आपल्यासोबत पवित्र आत्मा आहे. तो पवित्र आत्मा आपला सहाय्यक आहे, अद्भुत रीतीने सहाय्य करतो, आपल्या कुटुंबाला सहाय्य करतो. आज आपले प्रॉब्लेम्स आपण सांगतो, एकमेकांमध्ये डिस्कस करतो, पण आपल्यापेक्षा पण खूप जास्त प्रॉब्लेम मध्ये लोक आहेत, खूप जास्त क्लेशात लोक आहेत, खूप दुःखात लोक आहेत. त्यांना आपल्याला ख्रिस्तामध्ये सांत्वन द्यायचे. आणि परमेश्वराने आपल्यासाठी आपल्याला सक्षम केलेले, तयार केलेले. आपण एक फायर घेऊन जात आहोत, जे खरोखरच गरजेची फायर आहे. आणि खरोखरच ते घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. आपल्या भाऊ बहिणींना सांत्वन द्यायचं आहे. आज जे निराशेमध्ये, एकटेमध्ये, क्लेशामध्ये त्रासत आहे त्यांना आपल्याला सांत्वन द्यायचं आहे. आणि ते आपण काम हाती घेतल्यानंतर माघार घेऊ नये.
आणि परमेश्वर आपली काळजी घेईल. आपले नेत्र वर असल्यावर परमेश्वराचे नेत्र खाली असतात. आपले नेत्र स्वर्गाकडे असल्यावर परमेश्वराचे नेत्र आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजेकडे असतात. हे ऑपोजिट आहेत. म्हणजे कसं आहे, येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचं जिथं धन आहे तुमचं मन लागल. आपलं धन स्वर्गात आहे, आपलं लक्ष स्वर्गातच पाहिजे. आणि जसं आपलं लक्ष स्वर्गात आणि त्याच्या गरजेच्या गोष्टींकडे लागतं, तसं परमेश्वर आपल्याला आपल्या कुटुंबाची काळजी घेतो. जसं ब्रदर पॉलनी गेल्या आठवड्यात सांगितलं की योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि त्याला दुप्पट वाटाचा आशीर्वाद भेटला. का? कारण तो दुसऱ्यांचा विचार करत होता. आपण स्वतः दुःखात असताना पण दुसऱ्यांचा विचार करत होता, हिताचा विचार करत होता. आणि ज्यावेळेस तो दुसऱ्यांच्या हिताचा विचार करत होता त्याच वेळेस परमेश्वराचं एवढं अद्भुत काम झालं की परमेश्वराने प्रत्येक गोष्टीत त्याला दुप्पट वाटाचा आशीर्वाद दिला. परमेश्वर किती संतुष्ट झाला असेल. काल पास्टरांनी ज्या गोष्टी शिकवल्या खूप अद्भुत होत्या की आपल्याला आपण कशामुळं देवाचा भय बाळगत आहोत, की आम्हाला नरकात टाकण्यात येऊ का, आम्हाला त्रास होणार आहे ह्याच्यामुळं का, जो येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी आपला प्राण दिला त्या येशू ख्रिस्ताला मी दुखवू नये ह्यासाठी मी परमेश्वराला संतुष्ट करत आहोत. आता ते येशू ख्रिस्ताने एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितली आहे की जागोजागो जाऊन तुम्ही सुवार्ता गाजवावी. तर ते काम आपल्या हातात दिलेलं आहे, तर आपण करायला पाहिजे. आणि ते काम आपल्या हातातच दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताने जर दुःख व्यक्त केले की पीक फारेन काम करी थोडके, तर हे दुःखाची गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे त्याला काय म्हणायचं होतं. खरोखरच पीक फार आहे. आपले कलिग्स म्हणा, आपल्या कामातले लोक म्हणा, किंवा आपल्या अवतीभोवतीचे राहणारे लोक म्हणा, आपल्या फॅमिली मधले काय मेंबर्स म्हणा, प्रत्येकाला ख्रिस्ताची गरज आहे आणि प्रत्येकाला सांत्वनाची गरज आहे. आणि हे सांत्वन सतत राहायला पाहिजे. असे एक झाड आहे ते, त्याला पाण्याच्या प्रवाहाची गरज आहे. आणि जर ते पाण्याचे प्रवाह सतत वाहत राहील त्याच्यावर, तेव्हा ते हंगामी फळ देईल. आणि खरोखरच परमेश्वराने आपल्याला ते पाणी घालण्यासाठी निवडलेले. पॉल म्हणतो मी लावले, अपोलोस म्हणतो मी पाणी घातले. पण वाट कोणाची पाहत आहोत आपण? देवाची वाट पाहोत की जो वाढवणार आहे. वाढवण्याचे काम परमेश्वर आहे. योग्य त्या समयी तो वाढवणारच आहे. किती वेळा सीझन आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे झाड का नाही वाढत ते. परमेश्वराला ठाऊक असतो तो सीझन कुठला आहे, कुठल्या वेळेस वाढवला पाहिजे. पण लावण्याचं आणि पाणी घालण्याचं काम हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. हे कंटिन्युअस करायला पाहिजे. आपण मनुष्याचा स्वभाव कसा आहे, हा फॉरगेटफुलचा स्वभाव आहे, विसरण्याचा स्वभाव आहे. आज माझ्यासाठी कोणी काय केलं तर मी 3 दिवस त्या संगती आनंदी राहील, पण 4थ्या दिवशी मी विसरून जाईल. तर शैतानाचा स्वभाव मनुष्यामध्ये उतरलेला आहे. आज आपण ख्रिस्ताबद्दल कोणाला 1 दिवस सांगितलं, 2 दिवस सांगितलं आणि सोडून दिलं, तर तो व्यक्ती पुन्हा जगात जातो, पुन्हा जगाच्या अंधारात जातो, पुन्हा मिक्सअप होतो. आणि हा ध्येय खूप स्ट्रॉंग आहे. पेरणाऱ्याचा दाखला आपल्याला ठाऊक आहे. काही बी कुठं पडतात, काटेरी झुडपात पडतात. काही बी काटेरी झुडपात पडल्यानंतर काय होतं, झुडपामुळे त्यांची वाढ खुंटती नाही का. तर हे झुडूप जे आहे ते संसाराची काळजी, संसारातल्या गोष्टी. तर मनुष्य पुन्हा एकदा संसारात जातो आणि त्याची वाढ होऊ शकत नाही. त्याला वाढवण्यासाठी त्या काट्याचा आरपार त्याला न्यायला लागल. त्याचा दुसरा अर्थ काय आहे की जेपर्यंत वाढत नाही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्या व्यक्तीकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे, त्याला विचारायला पाहिजे. इरिटेट होऊन द्या तो व्यक्ती, काय हरकत नाहीये. पुन्हा विचारू शकतो, बायबल वाचायला टाइम आहे का, प्रार्थना करायला टाइम आहे का. पुन्हा तो इरिटेट होऊन द्या. पुन्हा कुठं फिरून फिरून जाणार कुठं, शेवटी त्याला ख्रिस्ताकडेच यायचंय. तर त्या गोष्टीची विचार सैतान भरपूर वेळा आपल्या डोक्यात हे विचार करतो की तो किती इरिटेट होतो, किती चिडत आहे. सोडून द्या ना त्याला, सोडून द्या ना. तो व्यक्ती पुढे जाऊन सैतानाला त्याला संपवायचे आणि येशू ख्रिस्ताला आपला यूज करून ते व्यक्तीला पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये घडवायचे. तर आपली आयडेंटिटी आपण ओळखून घ्यायला पाहिजे. आपण सांत्वन द्यायलाच पाहिजे. आपण सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे प्रीतीने. जसं पॉलनी प्रीतीचं जे महत्व सांगितलं, तर सगळ्यात महत्वाचं प्रीती हे सर्वोत्कृष्ट दान आहे. कुठेही जावा प्रीती हे कॉमन असून द्या. प्रीती हे कॉमन असून द्या. मग तो व्यक्ती रूढ असून दे, चिडचिडा असू दे, रागिष्ट असू दे. बायबल सांगतं ना की आपल्या अधिकारांच्या अधीन राहावा. जे चांगले ते नाही पण ते कठोर आहे त्यांच्या पण अधीन राहावा. ज्यावेळेस आपण कठोर अधिकारांच्या अधीन राहतो त्यावेळेस ही जी प्रीती आहे, हा प्रीतीचा आत्माच तिथं काम करतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस एखादा कठोर व्यक्ती आपल्या जीवनात असतो, ज्याला ख्रिस्ताचं नाव पण ऐकून असतं किंवा आपण नाव घेत पण नाही, पण आपल्या कृतीद्वारे ते ख्रिस्ताला आपल्यामध्ये पाहत आहे. आज आपले कलिग्स आहे, आपल्या कामातले लोक आहे, आपल्या कृतीद्वारे ते आपल्याला पाहत आहे की हे व्यक्ती खूप वेगळा आहे, ही व्यक्ती खूप वेगळी आहे. त्याच्यामध्ये काय असं 10 स्टाफ आहे, त्याच्यापैकी 9 स्टाफ भांडतात, चिडचिड करतात, इरिटेट होतात आणि सदैव जगी गोष्टी बोलतात. पण हा एक किंवा ही एक व्यक्ती आहे जी सदैव शांत असती. सेम परिस्थिती ह्याच्यावर पण येते, सेम प्रॉब्लेम ह्याच्यावर पण येतात. उलट ह्याला त्याच्या बाकीच्यांपेक्षा जास्त राबवलं जातं, तरी पण हा व्यक्ती शांत कसं काय, तरी पण हा व्यक्ती कोणाचे कंप्लेंट कसं काय नाही करत, तरी पण हा व्यक्ती शांतते येतो, शांतते जातो. हे काय आहे? त्याला कळतं की ख्रिस्त ह्याच्यात आहे जगतोय. कुठं ना कुठं त्याच्या आतमध्ये चुटपुट लागती. तो एक्सपोज होत नाही, पण आज न उद्या परमेश्वर वाढवायचं काम करणार, परमेश्वर त्याच्या जीवनात काम करणार आणि अद्भुत रीतीने त्या जीवनात काम होणार आपल्या कृतीद्वारे. आपण चालते फिरते एक व्यक्ती आहोत जे आपण ख्रिस्ताचं उदाहरण त्यांना न बोलता देऊ शकतो आपल्या कृतीद्वारे, आपल्या वागणुकीद्वारे.
जर आपण मुखातून बोललो की ख्रिस्त हा प्रभू आहे, कदाचित ते आपल्याला शिव्या देतील. पण जर आपण वागलो तसं, आपण कृतीमध्ये केलो, तर आपलं चालणं फिरणं तर ते बंद नाही करणार. आणि तो चालणं फिरणंच बोलण्याचा समान आहे. ते चालणं फिरणंच आपण मुखातून बोलण्या समान आहे. तर आपल्या कृतीद्वारेही आपण त्या गोष्टी करू शकतो. अजून वेळ कमी आहे म्हणून मी जास्त बोलत नाही, पण ह्या महत्वाच्या गोष्टी मला बोलणं खूप गरजेचं वाटलं म्हणून मी बोललो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की हे बोलण्याची संधी ब्रदर पॉलने मला दिली. थँक्यू ब्रदर, थँक्यू. गॉड ब्लेस यू. तो मिले तुझसा न कोई महिमा कोई, जो कुछ गुजरा धन्य प्रभु, आंसू मेरे पोंछा धन्य प्रभु, जो कुछ गुजरा धन्य प्रभु, आंसू मेरे पोंछा धन्य प्रभु, धन्य धन्य निरंतर धन्यवाद तुझको मिले. परमेश्वरासमोर झुकायचे आणि त्यामुळे त्यांचे जे सिनियर जे त्यांना टॉर्चर करायचे, ते टॉर्चर पण त्यांनी आनंदाने सहन करत होते. त्याला काय फरक नव्हता पडत, कारण बायबलचं वचन आहे नाही का, चांगले करून दुःख सोसण्यापेक्षा, वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा चांगले करून दुःख सोसणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. तर एक दिवस असं झालं की ते प्रभूमध्ये वाढत असताना एक दिवस परमेश्वराचा त्यांना डायरेक्टली आवाज आला की तुला तुझ्या सर्व काही गोष्टी सोडून नाही का माझ्या मागे यायचं आहे, माझी सेवा करायची फुल टाइम मिनिस्ट्री. आणि तो आवाज एकदम क्लिअर होता, परमेश्वराचा होता, हे त्यांनी कन्फर्म केलं. आणि कन्फर्म केल्यानंतर असं झालं की ते डिफेन्सचा जॉब सोडण्यासाठी त्यांनी ऍप्लिकेशन दिलं की मला जॉब सोडायचा आहे. आणि त्याच्यामध्ये रिझन पण लिहिलं, कारण पण खोटं नाही लिहिलं, कारण हा जॉब सोडणं म्हणजे एवढी जोक नाहीये. म्हणजे तुम्हाला स्ट्रॉंग रिझन लागतं तेव्हा ते रिलीज करू शकतात. तर त्यांनी सांगितलं की मला देवाची सेवा करायची. हे वाचल्यानंतर त्याचे सिनियर्स हसायला लागले, म्हणले हे काय वेड्यासारखं काय लिहितोय हा. तरी तो म्हणला नाही, म्हणला हेच रिझन आहे आणि ह्याच्यामुळे मला सोडायचे. तर त्याच्यामुळे ते रिजेक्शन झालं आणि त्याच्यानंतर काही महिन्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी ते ट्राय केलं. असं करत करत त्यांना खूप वेळा ट्राय करायला लागलं. आणि त्याच्यानंतर फायनली आय थिंक ते म्हणजे 2 का 3 वर्ष गेले आणि त्याच्यानंतर ते ऍक्सेप्ट झालं. आणि अशी वेळ होती की त्यावेळेस स्वतःचं घर नव्हतं, खाण्यापिणे पण नव्हतं आणि जस्ट त्यांचे लग्न झालं होतं. म्हणजे जे त्यांची वाईफ आहे, आपण बघतो की सिस्टर लोकांना पण ते एन्करेज करत असतात, ते त्याची वाईफ नाही का. आणि त्यांचे जस्ट लग्न झालं होतं, खायला प्यायला पण काय नव्हते, पैसे पण नव्हते. आज संध्याकाळी पण जेवायला भेटेल का नाही हे पण माहित नव्हतं. म्हणजे एक टाइम होता की त्यांच्याकडे सर्व काय होतं. एक टाइम होता की त्यांना गव्हर्नमेंटचा जॉब होता, मिलिटरीमध्ये, एअरफोर्समध्ये ते होते. पण हे सर्व काय गोष्टी त्यांनी परमेश्वरासाठी नाकारल्या. आणि परमेश्वराचा आवाज ऐकून ते ह्या आवाजाला फक्त त्यांनी मान दिला, बाकीच्या सर्व आवाजांना त्यांनी शून्यावर ठेवलं नाही का. आणि अशी वेळ झाली की परमेश्वराची सेवा करत असताना त्यांना खूप हाल अपेष्टेमध्ये जायला लागलं, पण तरी पण त्यांचे नेत्र त्या परमेश्वराकडेच होते. आणि असं झालं की एक दिवस आला की ते सेवा करत असताना एक ब्रदर आहे, ते म्हणतात की आजपर्यंत मी त्यांना पाहिलं नाहीये, मला माहिती पण नाही ते ब्रदर कोण आहे. तर त्या व्यक्तींनी त्यांच्या स्वतःच्या त्यांच्या नावावर एक फ्लॅट केला, त्यांना काय पैसे दिले आणि ते म्हणले की हे कोण आहे काय आहे ते मला अजून पण नाही माहिती. सर्व काही गोष्टी रेडीमेड भेटल्या. आणि हळूहळू परमेश्वर त्यांना असं उंचवत गेला, असं उंचवत गेला. आजही ब्रदर जॅक पुनन यांच्या कुठल्याही चर्चमध्ये असं आपण जे दानार्पण फिरवतो ना तसं नाहीये. आजही त्यांच्या चर्चमध्ये एकदम कोपऱ्यात ते ठेवले गेले, जेणेकरून लक्ष पण जाऊ नये व्यक्तींचा. ज्यांची खरंच देवापासून संतुष्ट नाही द्यायची इच्छा आहे ते व्यक्तीनेच द्यावं. तर परमेश्वर त्यांना सगळ्या एरियात उंचवत आहे. आणि असं उंचवले की ते आज अब्रोड आहे, फॉरेन मध्ये आहे. आणि फॉरेन मध्ये पण त्यांचे लेकरं शिकत आहे, त्यांचे लेकरांचे लेकरं शिकत आहे, त्यांचे लेकरं सेटल्ड आहे, त्यांना ग्रीन कार्ड भेटलेलं आहे, तिथं जॉब भेटलेला आहे. सुरुवात कुठून झाली की जगाच्या आवाजाला त्यांनी नाकारलं आणि फक्त देवाच्या आवाजाला होकार दिला. आणि त्यांच्यासाठी मोठं कॉलिंग होतंय त्यांना कळलं. आणि त्या आवाजाला त्यांनी प्रॅक्टिकली विचार नाही केला की उद्यापासून माझं खायचं काय, किंवा उद्यापासून घरच्या रिक्वायरमेंटचं काय, उद्यापासून माझं हे काय. तो आवाज एवढा क्लिअर होता की त्या आवाजाला त्यांनी प्रतिसाद दिला. आणि ते कुठून घडलं, त्यांच्या पास्ट लाईफ मध्ये, की ते मिलिटरीमध्ये, डिफेन्समध्ये असताना पण कम्फर्ट झोनची लाईफ जगले नाही. ते बसमध्ये जाऊन, ट्रेनमध्ये जाऊन, जागोजागी जाऊन देवाची सुवार्ता गाजवायचे. जसं आज रिस्क आहे तसं त्यावेळेस ही रिस्क होती, खूप रिस्क होती. इंडियामध्ये पहिल्यापासून रिस्कच आहे. पण तरी पण त्यांनी त्यांच्या जीवाची पर्वा नाही केली आणि परमेश्वराने त्यांचा नीतिमानपणा पाहिला. आणि एवढा नीतिमानपणा पाहिला की त्यांनी त्यांचा गव्हर्नमेंट जॉब, डिफेन्सचा जॉब, सर्व काही गोष्टी सोडून दिल्या आणि परमेश्वरच्या मागे चाललं. आणि त्या गोष्टीसाठी त्यांचं पाचारणही चालतं. म्हणजे असं नाही की म्हणजे प्रत्येकाने त्यांचं फॉलो करावं, प्रत्येकाला वेगळ्या प्रकारची कॉलिंग असतं. मला सांगायचा उद्देश काय होता, जसं पॉल ब्रदरनी जे शब्द बोलले ना ते मला खूप टच झालं, फील झालं मला. आणि त्याच्यामुळे मला झॅक पुननची इमिजिएटली आठवण आली की जे मौल्यवान परमेश्वराने जे निवडलेले लेकरं असतात ना ते खूप मौल्यवान असतात आणि त्यांच्यासाठी एक स्पेशल कॉलिंग असतं नाही का. आणि खरोखरच त्याद्वारे परमेश्वराने उदाहरण मला दिलं. आणि आज आपण पाहत आहोत की ब्रदर झॅक पुननद्वारे आपण किती जण आशीर्वाद होत आहे आणि पुढे होणार आहे.
आणि त्यासाठी मी परमेश्वर धन्यवाद देतो. थँक्यू पॉल ब्रदर. थँक्यू. थँक्यू ब्रदर कुणाल. खरोखर झॅक पूनम हे खूप मोठे हे देवाचे सेवक आहेत आणि त्यांनी देवाच्या आवाज ऐकला आणि देवाच्या पाचारणाला त्यांनी होय म्हटलं. जगाच्या आवाजाला त्यांनी नाकारलं आणि देवाच्या आवाजाला त्यांनी प्रतिसाद दिला आणि त्याद्वारे देवाने त्यांच्याद्वारे खूप मोठी सेवा करून घेतली आणि कुणाल त्यांच्याद्वारे एनकरेज झाले. आपण सगळे त्यांच्या सेवेद्वारे खूप एनकरेज होत आहोत. अनेक लोकांना त्यांच्याद्वारे सुवार्ता गाजवण्याचं काम मिळालं आणि त्यांच्याद्वारे देवाचं काम झालं. त्याबद्दल मी खरोखर कुणाल यांचे आभार मानतो. त्यांनी सुंदर आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलं की कसं देवाच्या सेवेला ब्रदर झॅक पूनम हे आले आणि कसं देवाने त्यांचा उपयोग करून खरोखर एक अद्भुत आहे. आपण प्रत्येक जण मोलवान आहोत. जसं पेत्रामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही तर पवित्र राष्ट्र मोलाने विकत घेतलेले देवाचे लोक आहात, अशासाठी की त्याने तुम्हाला अंधकारातून काढून प्रकाशात आणले, अशासाठी की त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. म्हणून आपण निवडलेला वंश आहोत, आपण राजकीय याजकगण आहोत, पवित्र राष्ट्र आहोत, मोलाने विकत घेतलेले लोक आहोत, अशासाठी की आपण देवाचे सद्गुण आपण प्रगट करावे. खरोखर ब्रदर तुम्हाला आशीर्वाद देव. अजून मुकुंद ब्रदर आहेत, सोनी सिस्टर आहेत, सचिन ब्रदर आहेत. आपल्याला जर काही बोलायचं असेल वचनातून साक्षी सांगायचं असेल. प्रेज लॉर्ड ब्रदर जी। अब जैसे आप लोग बोल रहे हैं, मेरा भी एक बात कहने का मन कर रहा है। अभी अविनाश ब्रदर ने, कुणाल ब्रदर ने बताया कि जो हम खरीद नहीं सकते, मतलब ये डायरेक्टली ये बात हुई कि उसकी औकात ही नहीं है उस चीज को खरीदने की। ये हम नॉर्मल लैंग्वेज में कह सकते हैं कि अगर कोई कॉस्टली चीज को रिजेक्ट कर रहा है, क्यों कर रहा है? क्योंकि उसकी वो कैपेसिटी है ही नहीं खरीदने की। अनमोल चीजों का कोई मोल होता ही नहीं है वैसे भी, और जो कॉस्टली होते हैं उसको वो लायक होना चाहिए कि हम उसको खरीद पाए। मैं भी प्रॉब्लम्स में होती हूँ, मुझे भी तकलीफ आती है, बहुत सारी आती है, लेकिन कुछ ही देर में प्रभु मुझे सांत्वना दे देते हैं, शांत करते हैं। आज जैसे उनकी परीक्षा जब हुई योग की, कितने सारे प्रॉब्लम्स आए जिसके बारे में एक्सप्लेनेशन हुआ, अलग अलग प्रभु ने जैसे सबसे बातें करवाया। तो प्रभु याकूब की किताब में वचन ये भी कहते हैं, हे मेरे भाइयों, जब तुम नाना प्रकार की परीक्षाओं में पड़ो, तो बाद में दूसरा वचन है, तो इसको पूरे आनंद की बात समझो, यह जानकर कि तुम्हारे विश्वास के परखे जाने से धीरज उत्पन्न होता है। हम विश्वास में तो आए हैं प्रभु मेरे, हम हैं, सालों से हैं, गवाहियां सुन रहे हैं, गवाहियां दे रहे हैं, लेकिन जब हम परीक्षा आती है तो यहाँ पे क्लियरली ये बताया गया है कि विश्वास के परखे जाने का परखना, हम कॉमनली बात को अगर लेते हैं तो हम परखते उसी चीज को है जिसको हम उसके लायक समझते हैं। कोई अच्छा वस्तु हो, कोई इंसान हो, या खाने पीने की कोई भी चीज हो, अगर हमको आंखों को कुछ भा जाता है खाने की चीज, हाँ ये डिलीशियस है, चलो एक बार ट्राई करते हैं, तो ये यही हुआ कि हम उसको एक बार परख रहे हैं, हम उसको चेक कर रहे हैं कि हाँ ये जैसा दिख रहा है वैसे खाने के लायक है क्या, मैं इसे तृप्त हो सकता हूँ। पहले तो खाना इसलिए खाते थे कि हम जीवित रहे, जीवित रहने के लिए काम करते थे, पेट भरने के लिए काम करते थे। आजकल ऐसा नहीं है, ये आजकल सभी ट्रेंड के पीछे भागते हैं, हाँ ये अट्रैक्टिव दिखा, ये ऐसा दिखा, चलो खा के देखते हैं। तो ये बात जो भी हो, बट अगर उसको परीक्षा में आ रहा है, अगर उसको जांच रहे हैं, तो वो अपने आप में एक बहुत प्रीशियस हो गया। एटलीस्ट परमेश्वर हमको जांचने की कोशिश तो कर रहे हैं, हम इतने लायक तो हैं। ऐसा भी नहीं कि उनको पहले से ही पता है कि नहीं ये नहीं कर सकता, ये परीक्षा में पास नहीं हो सकता, ये तो टोटल यूजलेस है, इसका परीक्षा लेने का कोई फायदा ही नहीं है। जब अविनाश ब्रदर बोल रहे थे कि परमेश्वर ने अलाउ किया कि उनकी परीक्षा